नमस्कार. DAV मॉयल पब्लिक स्कूल ऑनलाईन वर्गामध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे. मुलांनो, आपण अभ्यासत होतो पाठ 10वा रंग साहित्याचे. आज आपण या पाठाचा भाग दुसरा अभ्यासणार आहोत. मुलांनो, रंग साहित्याचे हा पाठ म्हणजे साहित्याच्या विविध प्रकारांची ओळख करून देणारे हे एक नाटुकले आहे. यात कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र व प्रवास वर्णन ही पात्रे आपापली माहिती सुश्रुत या मुलाला सांगत आहेत. पुस्तकांना मुलामुलींचा वेश देऊन साहित्य प्रकारांचे मानवीकरण केल्यामुळे हे नाट्य अतिशय रंजक व उद्बोधक ठरले आहे. आपले विचार, भावभावना योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडायच्या असतील तर भाषेवर प्रभुत्व हवे. मराठी भाषा विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे. या साहित्याच्या वाचनाने भाषेवर प्रभुत्व येते आणि जीवनानुभवही समृद्ध होतो. प्रस्तुत पाठातून विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून देण्यात आला आहे. या साहित्य प्रकारांशी मैत्री केली तर मनोरंजनाबरोबरच आपले ज्ञानही वाढेल असा संदेश या पाठातून दिला आहे. नाट्य स्वरूपातील हा पाठ साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणारा असा हा पाठ आहे. तर अभ्यासूया आपण पाठ रंग साहित्याचे. मागील तासिकेमध्ये आपण या पाठाचा परिचय करून घेतला होता. आपण पाहिले होते की साहित्याच्या विविध प्रकारांची ओळख करून देणारे हे एक नाटुकले आहे. आपले विचार, आपल्या भावभावना योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडायच्या असतील तर भाषेवर प्रभुत्व हवे. प्रस्तुत पाठातून विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून देण्यात आला आहे. या साहित्य प्रकारांशी मैत्री केली तर मनोरंजनाबरोबरच आपले ज्ञानही वाढेल असा संदेश या पाठातून दिलेला आहे. या पाठामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र व प्रवास वर्णन ही पात्रे आपापली माहिती सुश्रुत या मुलाला सांगत आहेत. पुस्तकांनी मुलामुलींचे वेश धारण केलेले आहे आणि या साहित्य प्रकारांचे मानवीकरण केल्यामुळे हे नाट्य अतिशय रंजक झालेले आहे. तर या पाठाचा पुढचा भाग आपण अभ्यासूया. मागच्या तासिकेमध्ये आपण पाहिले होते की सुश्रुतच्या स्वप्नामध्ये कथा आलेली होती आणि कथेने सुश्रुतला आपला परिचय दिलेला होता. तसेच कथेचे कोणकोणते प्रकार आहेत हे सांगितले होते. मग सुश्रुतने कथेला विचारले होते की तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची मला नावे सांग. तर कथा सांगते, य गो जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, व पु काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, द मा मिरासदार यासारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केलं आहे. अनेक दिग्गज मराठी लेखक आहेत की ज्यांनी मराठी कथा प्रकार हा संपन्न केला आहे आणि त्यांची नावे आहेत य गो जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, व पु काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे इत्यादी. सुश्रुत पुढे म्हणतो, किती सुंदर, आता ही कोण ताई बरं? कादंबरी म्हणते, काय सुश्रुत, आवडली का कथा? मी कादंबरी, कथेची थोरली बहीणच म्हण हवं तर. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा अवाका कथेपेक्षा फार मोठा. आता कथेनंतर सुश्रुतच्या स्वप्नात येते कादंबरी आणि ती सुश्रुतला म्हणते की मी कथेची मोठी बहीण आहे, मला तू कथेची मोठी बहीण समज. पण कथा आणि माझ्यामध्ये एक फरक आहे की माझा अवाका
हा कथेपेक्षा फार मोठा असतो. मी मोठ्या स्वरूपाची असते. ते माझ्यात खूप खूप पात्र असतात. त्यांचा परस्पर संबंध असतो. विविध घटना प्रसंगातून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात. आपल्यातीलच भासू लागतात. अनेक अनपेक्षित वळण घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. आता या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत करत वाचक माझ्यात गुंतून जातो व रममान होतो. कादंबरी सुश्रुतला समजवते की माझ्यामध्ये खूप खूप पात्र असतात, व्यक्तिरेखा असतात आणि या सर्व व्यक्तिरेखांचा, पात्रांचा एकमेकांशी संबंध असतो. आणि माझ्यामध्ये म्हणजे कादंबरीमध्ये विविध घटना प्रसंगातून हळूहळू कथानक उलगडत जाते. कथा मोठी मोठी होत जाते आणि कादंबरी वाचता वाचता वाचणाऱ्याला त्या कादंबरीतील माणसे म्हणजे त्या कादंबरीतील पात्रे आपलीच ओळखीची वाटू लागतात. त्या कादंबरीतील घटना आपल्याच वाटू लागतात आणि वाचक त्या कादंबरीमध्ये गुंतून जातो. पुढे कादंबरी सांगते, बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि.स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला. तेव्हा मराठी माणसांचा ऊर अभिमानानं भरून आला. कादंबरी सांगते की मराठी साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च जो पुरस्कार आहे ज्ञानपीठ, हा वि.स. खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी मिळालेला आहे. आणि तेव्हा मात्र मराठी माणसांचं मन अभिमानाने भरून आले. आणि इतक्यात सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते, कविता. सुश्रुत, ओळखलंस का मला? अरे, मी आहे कविता. आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे, नाही का? तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. कादंबरी आपला परिचय देत असते तेवढ्यातच एक दुसरा साहित्य प्रकार सुश्रुतच्या स्वप्नात येतो आणि हा साहित्य प्रकार म्हणजे कविता. ती कविता सुश्रुतला म्हणते, मला ओळखलंस का? मी कविता आहे आणि तुझा आणि माझा संबंध, ओळख फार पूर्वीपासून आहे. तू पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तालासुरात म्हणतोस, होय ना? सुश्रुत म्हणतो, होय ताई, मला आठवतंय. ही आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावणमासी हर्षमानसी या माझ्या आवडत्या कविता. सुश्रुत त्या कवितेला म्हणतो की हो ताई, मला आठवतं. माझी आवडती कविता तर ही आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावणमासी हर्षमानसी ह्या तर माझ्या आवडत्या कविता आहेत. पुढे कविता सुश्रुतला म्हणते, छान हा सुश्रुत, माझं रूप छोटंसं, आटोपशीर, मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य. यमक, अनुप्रास अशा शब्दालंकारांनी माझं बाह्यरूप आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपकासारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात. कविता पुढे सुश्रुतला सांगते की माझं रूप हे छोटंसं असतं, आटोपशीर असतं, माझा आवाका काही मोठा नसतो, पण मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं, कमी शब्दामध्ये खूप काही सांगणं हे माझं वैशिष्ट्य आहे. यमक, अनुप्रास अशा शब्दालंकारांनी आणि उत्प्रेक्षा, उपमा अशा आणि रूपक अशा अर्थालंकारांनी कवी मला सजवून टाकतात. विविध शब्दालंकार आणि अर्थालंकारांचा वापर करून कवी मला माझी रचना करतात. पुढे सुश्रुत म्हणतो, मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असते, कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो, हे बरोबर ना? कवितेला सुश्रुत विचारतो की मॅडम, आमचे शिक्षिका नेहमी सांगतात की कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण आणि चपखल असते. चपखल म्हणजे अगदी तंतोतंत असते, अगदी फिट्ट बसतील असेच शब्द कवितेमध्ये वापरले जातात आणि कमी शब्दामध्ये मोठा आशय व्यक्त केला जातो, कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो, हे बरोबर का? कविता म्हणते, अगदी बरोबर. आणखी काय माहीत आहे सुश्रुत तुला? पुढे सुश्रुत म्हणतो, ताई
मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरसाज चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं, कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि CD मध्ये चित्रपटात ऐकतो सुद्धा. पुढे सुश्रुत म्हणतो की मला तुझ्याबद्दल म्हणजे कवितेबद्दल असं वाटते की तुला स्वरराज चढविला, छानसं म्युझिक दिलं, तुझं गाण्यात रूपांतर होतं, कारण बहुतेक कविता मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि चित्रपटात सुद्धा मी त्या कविता CD मध्ये सुद्धा त्या कविता ऐकलेल्या आहेत. पुढे कविता सुश्रुतला म्हणते, छान सुश्रुत, माझं रूप छोटंसं आटोपशीर, मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य. यमक, अनुप्रास अशा शब्दालंकारांनी माझं बाह्यरूप आणि उपमा उत्प्रेक्षा रूपकासारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात. कविता पुढे सुश्रुतला सांगते की माझं रूप हे छोटंसं असतं, आटोपशीर असतं, माझा आवाका काही मोठा नसतो, पण मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं, कमी शब्दामध्ये खूप काही सांगणं हे माझं वैशिष्ट्य आहे. यमक, अनुप्रास अशा शब्दालंकारांनी आणि उत्प्रेक्षा, उपमा अशा आणि रूपक अशा अर्थालंकारांनी कवी मला सजवून टाकतात. विविध शब्दालंकार आणि अर्थालंकारांचा वापर करून कवी मला माझी रचना करतात. पुढे सुश्रुत म्हणतो, मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असते, कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो, हे बरोबर ना? कवितेला सुश्रुत विचारतो की मॅडम, आमचे शिक्षिका नेहमी सांगतात की कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण आणि चपखल असते. चपखल म्हणजे अगदी तंतोतंत असते, अगदी फिट्ट बसतील असेच शब्द कवितेमध्ये वापरले जातात आणि कमी शब्दामध्ये मोठा आशय व्यक्त केला जातो, कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो, हे बरोबर का? कविता म्हणते, अगदी बरोबर. आणखी काय माहीत आहे सुश्रुत तुला? पुढे सुश्रुत म्हणतो, ताई, मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरसाज चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं, कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि CD मध्ये चित्रपटात ऐकतो सुद्धा. पुढे सुश्रुत म्हणतो की मला तुझ्याबद्दल म्हणजे कवितेबद्दल असं वाटते की तुला स्वरराज चढविला, छानसं म्युझिक दिलं, तुझं गाण्यात रूपांतर होतं, कारण बहुतेक कविता मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि चित्रपटात सुद्धा मी त्या कविता CD मध्ये सुद्धा त्या कविता ऐकलेल्या आहेत. तर मुलांनो, या पाठ्यांशाचा उर्वरित भाग आपण पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये अभ्यासूया. आता वेळ आहे गृहकार्याची. प्रश्न क्रमांक 1, कथेचे विविध प्रकार कोणते? प्रश्न क्रमांक 2, कवितेची वैशिष्ट्ये कोणती? आता वेळ आहे उपक्रमाची. उपक्रम आहे मराठी भाषेमधील विविध साहित्य प्रकारांचे वाचन करा व तुम्हाला कोणता साहित्य प्रकार सर्वाधिक आवडला ते सकारण स्पष्ट करा. तर मुलांनो, भेटूया